मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा मराठा समाज ओबीसी आरक्षणच घेणार म्हणत सरकारला इशारा दिला। जरांगेंच्या या इशाऱ्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला। पण जरांगे आणि सरकारमधील या वाक्युद्धात विरोधकांनीही सरकारवर टीकेची झोड उठवल्याचं बघायला मिळालं। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या। आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्ही ओबीसी आरक्षण त्यांना आम्ही ते घेणार। मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। सरकारकडून जरांगेंना सबुरीचा सल्ला। कधी चर्चा थांबवायची नसते, ती चर्चा चालू आहे। मराठा आरक्षणावरून विरोधकांचा हल्ला। मनोज जरांगे आणि सरकारच्या शिष्टमंडळातील बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही। सगळे सोयरेवरून जरांगे आणि शिष्टमंडळात मतभेद पाहायला मिळतात। गेल्या 3 दिवसांपासून सरकारकडून वेगवेगळ्या पद्धतीने जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न होतोय। पण आता मनोज जरांगेंनी थेटपणे भव्य सभा घेत सरकारला इशारा दिल्याचं पाहायला मिळतंय। बीडमध्ये इशारा सभेआधी जरांगेंनी पत्रकार परिषद घेतली। त्यावेळी मनोज जरांगे पाटील ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावं या मागणीवर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। जे मागास सिद्ध झालेत आणि नोंदी शासनाचे मिळाल्या त्यांना घ्यायचं नाही असं उलट आहे का त्यांचं? काही किती दिवस येड्यात काढणार आहेत? लोक लय पुढे गेले, आता हुशार झाले। तुम्ही स्वतःला हुशार समजत होतात, आता नाही चालणार ते। कारण किती दिवस मराठ्यांनी अन्याय सहन करायचा? आम्ही नाही करू शकत। आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्ही ओबीसी आरक्षण त्यांना आम्ही ते घेणार। मनोज जरांगे ओबीसी प्रवर्गात समावेशासाठी आग्रही आहेत। त्यासाठी ते 24 डिसेंबरची डेडलाईन वाढवायलाही तयार नाहीत। पण सत्ताधारी नेते मात्र टिकाऊ आरक्षणासाठी वेळ लागेलच असं म्हणत जरांगे पाटलांना सबुरीचा सल्ला देत आहेत। हे सरकार चर्चा करतंय, तुम्ही पण सगळे बघताय। कुठल्याही बाबतीमध्ये चर्चेतनं मार्ग निघत असतो। कधी चर्चा थांबवायची नसते, ती चर्चा चालू आहे। कुणी काय मागणी करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे। सरकारला कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये ते बसणाऱ्याच गोष्टी कराव्या लागतील। मनोज जरांगे पाटील आणि सत्ताधाऱ्यांमध्ये डेडलाईन आणि सगळे सोयरेवरून जुंपलेली असतानाच विरोधक मात्र सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधतायत। सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावर फक्त मराठ्यांना झुलवायचं काम करतंय असा आरोप ठाकरे गटाने केलाय। मराठा समाजाला आणि मनोज जरांगेंना झुलवायचं काम सध्याच्या शिंदे सरकार करतात असं माझं स्वतःचं मत आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये जी ठोस पावलं उचलली पाहिजे ते न उचलता कुठेतरी भरकटत मराठा समाजाला नेण्याचं काम सध्या केलं जाते। मनोज जरांगेंच्या भूमिकेनं आधीच महाराष्ट्रातील ओबीसींमध्ये अस्वस्थता आहे। जरांगेंच्या आंदोलनाची दखल घेत सरकारही ज्यांच्या नोंदी सापडल्या त्या मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत आहे। पण आता सगळे सोयरे आणि डेडलाईनच्या मुद्द्यावर जरांगे अडून बसल्यानं आरक्षणाचा गुंता आणखी वाढण्याची शक्यता आहे। यावर सरकार आता काय तोडगा काढतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।